सालाबाद प्रमाणे याही वर्षी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने माउंट आबू येथे 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनात भारत देशातील विविध राज्यातील पत्रकारांसह नेपाळ देशातील हजारो संपादक तसेच पत्रकार सामील झाले। संमेलनाचे उद्घाटन मुख्य प्रशासिका ब्रह्मकुमारी रतन मोहिनी दीदी, माहिती आणि प्रसारण मंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। या संमेलनात पत्रकारांना प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या सत्कार्यात तसेच विविध विभागांची माहिती देण्यात आली। या संमेलनात सत्रांच्या माध्यमातून विविध विषयांवर भारतातील देशातील पत्रकारितेतील प्रचलित वक्ते यांनी आपली भूमिका मांडताय। चोपडा प्रजापती ब्रह्मकुमारी केंद्राच्या मंगला दीदी, करिश्मा दीदी यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून देखील पत्रकार या संमेलनात सहभागी झाले। चोपडा केंद्राच्या करिश्मा दीदी या तालुक्यातील सामील पत्रकारांना मार्गदर्शन करताय। यावेळी पत्रकारांनी आपले मतही व्यक्त केले। 26 तारखेपासून सुरू झालेला हा आमचा मीडिया विंगचा कार्यक्रम। प्रथमतः आम्ही आंबेडकर स्टेशनवरून निघालो तर ब्रह्मकुमारीला आणि सकाळी 3:30 वाजता पोहोचलो। इतकी भव्यता, दिव्यता आणि प्रसन्नता पाहून मन भारावून जाते। जवळजवळ मीडिया विंगचे 4 ते 5 हजार लोक आम्ही आलेलो आहोत आणि मीडिया विंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। त्यात आमच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी वेगळं एक व्यवस्था आहे आणि आमचे पुरुष मीडिया विंगच्या लोकांसाठी एक वेगळी व्यवस्था आहे। भोजनाची व्यवस्थासुद्धा अत्यंत अप्रतिम आहे। वेळेवर भोजन, नाश्ता ह्या गोष्टी सगळ्या तंतोतंत पाळलेल्या आहेत। या ठिकाणी आम्हाला जे मेडिटेशन, जे प्रोग्राम्स आम्ही पाहिले आहेत ते प्रोग्राम मनाला सुख, शांती, वैभव देणारे आहेत। माणसाच्या मनात मीडियाचे जे काही मीडियाला लागणारे आणि मीडियामुळे जे काही समाजाला फायदा होतो त्या फायद्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारीचे आपल्याला सगळं कसं करावं, कसं मीडियाचं काय महत्त्व आहे ते सगळं त्यातून जे बाहेरून वक्ते आलेले आहेत ते आम्हाला सांगण्यात आहेत। आणि त्यामुळे हे जे वैश्विक कार्य आहे ईश्वरीय विद्यालय ब्रह्मकुमारीचं त्याच्यामधनं मीडियाला एक वेगळं मार्गदर्शन भेटतं ज्याच्यात ते समाजामध्ये। तर डॉक्टर एल मुरुगन यांनी या संमेलनाच्या मागचा उद्देश स्पष्ट केला। ओम शांती। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ह्या संस्थाचा मुख्यालय राजस्थान माउंट आबू येथील गेल्या 30 ते 35 वर्षापासून संस्थाची जे मीडिया विंग आहे त्याच्यातर्फे आम्ही नेहमी वर्षात 2दा आपले जेवढे पण मीडिया कर्मी आहे त्यांच्यासाठी आम्ही कॉन्फरन्सचं आयोजन करतात। तसंच रेग्युलर जसे करतात त्याप्रमाणे सप्टेंबरमध्ये 2024ला आता हा कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे। मूळ म्हणजे आमच्या मनात एक हेतू असते की जेवढे पण आपले मीडिया कर्मी आहेत त्यांना स्ट्रेस खूप असतो, तणाव। मूळ हेतू असते इथे त्यांना हा एक नैसर्गिक वातावरणामध्ये बोलून त्यांना थोडासा रिलॅक्सेशन किंवा एक फॅमिली फिलिंग त्या आम्ही देऊ। आणि सेकंडली हा संस्था विशेष करून मीडिया विंग गेल्या 35 वर्षापासून मूल्यनिष्ठ पत्रकारिता, मूल्यनिष्ठ मीडिया ह्याच्यावर आम्ही खूप काम केलेलं आहे। आमचा एक सिलेबस पण बनलेला आहे जे कॉलेजमध्ये अभ्यास करतात मुलं मुली त्यांना आम्ही शिकवतो। मूल्यनिष्ठ पत्रकारिताचे जेवढे पण गुण आहेत, जे एज्युकेशन आहे, हा एक दुसरा हेतू आहे की जर पत्रकारितामध्ये मूल्यनिष्ठता आली तो समाजात जेवढा आज आपण बघतो तणाव किंवा आतंकवाद आपण बघतो, आज कुठे पण रेल प्रवासामध्ये पण जायला लोकांना भीती वाटते काय होणार। तो हा एक पत्रकार लोकांचा मनामध्ये हा जो भीती आहे बसलेली आहे किंवा जो इन्सिक्युरिटीची भावना आहे पत्रकार करू शकतो। एक परिवर्तन जो आहे समाजामध्ये किंवा जो आज सुसाईडचा प्रकरण चालू आहे, किती गोष्टी आहेत पत्रकाराच्या हातात आहे। एक कलम किंवा कॅमेरा तिच्यात हा ताकद आहे। आपण हा समाजामध्ये परिवर्तन आणू शकतो। हा हेतू आम्ही एकंदरच या संमेलनामुळे पत्रकारांना मेडिटेशनचा फायदा होत आहे असं यातून बोललं जात आहे। जनजागरण मराठीसाठी महेश पालीवाल, चोपडा।